पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो राजा सुपात. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. आज आपण आता हा 3 दिवसाचा सोहळा अनुभवत आहोत. उद्याला संजीवन समाधीचा आहे, त्यामुळं सकाळी काल्याचं कीर्तन असल्यामुळं सकाळी आपला नाही होणार क्लास, तर तो आपल्याला दुपारी नेहमीच्या वेळेला 5 वाजता घ्यावा लागेल. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा की उद्या 5 वाजता, उद्या सकाळी काही होणार नाही. आपल्याला 92-93 उभ्या झालेल्या होत्या का 89 झाल्या होत्या. आता आपल्याला पसायदानाकडेच हळूहळू वाटचाल करायची आहे. ती हे सांगितलेली होती आपण परंपरा सगळी, आणि ती परंपरा सांगितल्यानंतर कुठे गेली ती परंपरा. ती पुन्हा एकदा मी आज एक काव्याचं म्हणून दाखवते परंपरेचं. आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर, आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर, त्यासी नमस्कार भक्ती भावे, त्यासी नमस्कार भक्ती भावे. तयाची पासोनी शिवशक्ती बीज, तयाची पासोनी शिवशक्ती बीज, लाधले सहज मत्स्येंद्राते, लाधले सहज मत्स्येंद्राते. मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गुणी, मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी. गोरक्षे गहिनी धन्य केला, गोरक्षे गहिनी धन्य केला. गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी, गहिनीनाथे बोध केला निवृत्तीसी. निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा. ज्ञानदेव शिष्य देवचूडामणी, ज्ञानदेव शिष्य देवचूडामणी. पुढे झाला मुनी गुंडाख्यादी. पुढची पण परंपरा यांनी सांगितलेली आहे, स्वरूपानंदांनी सांगितलेली आहे. ज्ञानदेव शिष्य देवचूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी. रामदेव महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ. योगसार ऐसे परंपरा प्राप्त, सद्गुरु गणनाथ देई मज. योगसार ऐसे परंपरा प्राप्त, सद्गुरु गणनाथ देई मज. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता. आता सगळ्यांच्या परंपरा लक्षात बसेल की आदिनाथ सिद्ध आदिगुरु अर्थातच शिव, त्यांनी शिवशक्ती हे बीज आहे, त्यांनी मत्स्येंद्राला दिली. ही सगळी परंपरा मत्स्येंद्रानं गोरक्षाला दिली, गोरक्षानं गहिनीनाथांना दिली, गहिनीनाथांनी निवृत्तीला बोध केला, आणि निवृत्तीने ज्ञानदेवांना उपदेश केला. आणि पुढे ज्ञानदेवांनी देवचूडामणी, त्याच्या पुढे मुनी गुंडाख्य नावाचे आहेत.
नंतर रामचंद्र महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ, हे सगळे मुनी आहेत बरं का. नाही तर आपल्याला वाटेल रामचंद्र महादेव रामचंद्र म्हणजे पुन्हा पुन्हा पहिले श्रीराम, ते नाही आहे तिथे. पहिले शिवांचं सांगितलेलं आहे. आणि हे सगळं योगच सार जे आहे हे परंपरेनं आलेलं आहे. मग पुढे सद्गुरू गणनाथ देई मज, स्वरूपानंदांना सद्गुरू गणनाथांनी हे ज्ञान दिलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की माझं जीवन कृतार्थ झालं. सद्गुरू चरण उपासिता, कारण आपल्या परंपरेमध्ये गुरूंना फार महत्त्व दिलेलं आहे. आणि गुरुविना नाही तुझा आधार असं आपण म्हणतो, तर ते सत्य झालेलं आहे. आता आपण 93 पासून ओव्या घेणार आहोत, किंवा 89 पासून घेऊया. एकदा 88 परत म्हणू 89वी. अंधकारू निशाचरा, गिळिता सूर्य चराचरा, धावा गेला तरी खरा ताऊनी की तो. अंधकार रूपी निशाचरानं म्हणजे राक्षसानं काय केलं, गिळिता सूर्य चराचरा, चराचराला संपूर्ण गिळून टाकल्यामुळं चराचरानं सूर्याचा धावा केला. धावा केला तरी खरा ताऊनी की तो. आणि मग त्या ताऊनी म्हणजे त्याला करुणा आलेली आहे, सूर्याला करुणा वाटली आणि त्या करुणेपोटी सूर्यानं धावत येऊन चराचर सृष्टीला वाचवलं. आता हे खरं आहे की सूर्य प्रखर आहे, तो अतिशय तापदायक आहे, पण तरीसुद्धा त्याचा आपल्याला उपयोग आहे. सूर्य असं लहानपणी असायचं बघा निबंध, मी म्हणायची नेहमी की जर सूर्य उगवला नाही तर. आता त्या बालवयात काही कळायच्या नाहीत कल्पना, पण आपल्याला जे वाटेल ते आपण लिहायचो. सगळीकडे अंधार होईल, आपल्याला काहीच दिसणार नाही, मग कुठलीच कामं होणार नाहीत वगैरे वगैरे असं. पण इथे मात्र त्यांनी ते सांगितलेलं आहे की निशाचरानं, अंधकार रूपी निशाचर आहे, हा निशाचर म्हणजे राक्षस आहे, त्या अंधकारानं सगळ्या चराचराला गिळून टाकल्यामुळं म्हणजे त्यांनी धावा केला आणि मग हा सूर्य त्याला वाचवतो. तसं पुढे सांगतात की आता सूर्याच्या तापामुळं जर आपण तप्त होत असू किंवा त्रस्त होत असू तर काय म्हटले, तातलिया जगा कारणे, चंद्रे वेचिली चांदणे, तयास दोखा केवी म्हणे सारखे हे. आता असं म्हणतात की ह्या सूर्याच्या तेजानं म्हणजेच त्याच्या दाहक प्रखरतेनं तापलेल्या विश्वाला पुन्हा शांत करण्यासाठी कोण उगवलेलं आहे, तर चांदणं. चंद्रे वेचिले चांदणे, चंद्रानं जणू काही आपलं जे शीतल चांदण आहे ते वेचिलं म्हणजे उधळलं. म्हणजे काय झालं की सूर्याची दाहकता त्यामुळं कमी झालेली आहे. काही राहिल्या नाहीत ना ओव्या, मला उगाचच असं वाटते. कुणाला जर वाटत असेल तर सांगा, नाही तर मग पुढं गेल्यानंतर पुन्हा मागं नको यायला. कारण काल त्यांनी सांगितलं तसं परंपरा आपली झालेली होती सगळी. पुढे म्हणतात म्हणोनी तुम्ही मजसंती, ग्रंथरूप जो हा त्रिजगती, उपयोग केला तो पुढती निरूपमजी. आता ते चंद्रानं जसं चांदण्यानी सगळ्या विश्वाचा ताप कमी केलेला आहे, तसं तुम्ही काय केलं, तुम्ही संतांनी किंवा तुम्ही स्वामी महाराज संत पुरुषांनी मला ही ग्रंथरूप हा त्रिजगती, ही ग्रंथरूपी जोडी करून दिली किंवा जोड करून दिली. म्हणजेच माझ्यावर ग्रंथरूप उपकार केलेत. आणि ते कसे आहेत, उपयोग केला तो पुढती निरुपमज. त्याचा उपयोग खूप झालेला आहे, सगळ्यांनाच झाला, त्रिभुवनाला त्याचा उपयोग झालेला आहे. आणि म्हणून या त्रैलोक्यात या ग्रंथाला निरुपम, कशाचीच उपमा देता येत नाही. म्हणजे हा ग्रंथ निरुपम झालेला आहे, म्हणजे अगदी अलौकिक झालेला आहे. असा ग्रंथ कुठेच नाही. आता कालसुद्धा तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल रोहिणीताई परांजपेंनी
की त्यांनी इतकं सुंदर सांगितलं की अशी भावार्थ ज्ञानेश्वरी मुख्य म्हणजे आपल्याला शांत रसाचा जी अनुभव देते आणि सगळ्याच रसांचा त्याच्यामध्ये, पण जास्ती करून शांतरस, भक्तिरस. तर हा जो आनंद आहे हा पुढं कोशानेच मिळत नाही. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने हे सिद्धी गेले, येथ माझे जीवरले पायिक. पण पुन्हा असं म्हणतायत की सद्गुरू राया मी काय केलं हो, तर काय काय सांगू म्हणतात, काय तुमच्याबद्दल बोलू. किंबहुना तुमचे केले, पण मी काय केले की धर्मकीर्तन, तुमच्या कृपेमुळेच हे सगळं मला धर्मसंकीर्तन करता आलं, सिद्धीला गेलं. आणि हे माझं येथे जी महाराज जे उरले पायिक, पण मी तुमचा पायिक झालेलो आहे. पायिक म्हणजे सेवक. मी केवळ सेवकासारखा तुमचा झालेलो आहे, सेवक म्हणून. म्हणजे ग्रंथकर्तृत्वाविषयी माझं कर्तृत्व काहीच नाही. मी केवळ निमित्त मात्र सेवकपणच उरलेलं आहे माझ्या ठिकाणी. तेवढंच मी करीन, कारण तुम्ही मला माझ्यावर ही कृपादृष्टी केलेली आहे. ती तुमची कृपादृष्टी अखंड बरसत आहे आणि त्यामुळं मला तुमचे आशीर्वाद हवेत. बघा, एवढी मोठेपणा त्यांनी सगळा आपल्या गुरूंना, सगळं आपलं महात्म्य किंवा एवढं जे कर्तृत्व आहे ते अर्पण केलं. म्हणून आपण सुद्धा बघा काही वाचन केलं, आता ते दासबोध वगैरे आम्ही वाचतो ना, तर मी वाचलं नाही म्हणायचं, हे भगवंत चरणी अर्पण केलं. म्हणजे मग त्यातला मीपणा आपला हळूहळू कमी होतो. तर तो मीपणा सोडून द्यायचा आहे. ज्ञानदेवांकडून तेवढं जरी आपण शिकलो की हे मी केलं असं कधीच म्हणायचं नाही. आणि आपण सगळं श्रेय त्या भगवंताला, त्या परमात्म्याला, अंतरात्म्यालाच द्यायचं. आता इथं एक टप्पा झाला आहे, आता फक्त राहिलं आहे पसायदान. आणि ते पसायदान सुरू करण्यापूर्वी थोडासा मधला धागा जोडला जातो, तो बघायचा आहे आपल्याला. याच्यातल्या ओव्या राहिल्यात काही. ते काही राहिलं काय ओव्या, मला सारखं वाटतं. तयासी पूर्णत्व लाभेल ना साच, तरी तुम्हासीच कोपो लोभे. परिसाच्या स्पर्शे लोह लोहत्वाते, या कालच्याच होतो. मुकेना तरी ते उणे कुणा, वहाळ वोहळे एकची करावे. जाऊनी मिळावे गंगे लागी, मग गंगा रूप जरीन तो होय. तरी म्हणो काय दोष त्याचा, म्हणून मी तुम्हा संतांच्या चरणी, पातलो येऊनी थोर भाग्ये. आता मज काय न्यूनपण जगी, संपूर्ण सर्वांगी झालो साच. तुम्हा सज्जनांची झाली मज भेटी, श्री गुरु निवृत्ती कृपा बळे. तेणे सर्व इच्छा होऊन अतृप्त, झालो मी कृतार्थ स्वभावेची. अहो तुम्हा संता सारिखे माहेर, लाधले साचार म्हणून या. गीतार्थ व्याख्यानी धरिली जी आस, सुखे ती सिद्धीस गेली ऐसी. शुद्ध सुवर्णाचे दिव्य भूमी तळ, सहजे येईल ओतावया. किंवा चिंतामणी रत्नांचे डोंगर, येतील साचार रचावया. किंवा तारकांचे करू येती चंद्र, अमृते समुद्र भरू येती. किंवा दिव्य कल्प वृक्षांचे उद्यान, लावणे कठीण नाही येते. परी एकसाच गुरु कृपे विण, गीतार्थाची खूण नये हाता. तया गीतार्थाते हसून मी मुका, विवरिले देखा मराठीत. ऐसा हा अपार ग्रंथाचा सागर, उतरोनी पार पावलो मी. कीर्ती विजयाचा उभारोनी ध्वज, स्वानंदे सहज नाचे आता. रचिले हे थोर गीतार्थ मंदिर, कलश सुंदर चढवुनी. या सगळ्या ओव्या पुढच्याच आहेत, आपण बघूया. आता हा मधला धागा जरा, सगळं त्यांनी गुरूंना अर्पण केलं, सगळं मोठेपण दिलं आणि स्वतःकडे पायिक पण घेतलेलं आहे.
म्हणजे संपली. इथं त्यांची भावार्थ दीपिका संपलेली. आता शेवटची फक्त मागणं आहे आणि ते सुद्धा कुणाला मागतायत तर गुरूंनाच मागतायत, म्हणून तो भाग आपण नंतर ठेवलेला आहे. तर ज्ञानदेव आपल्या आसनावरून उठले. सद्गुरू श्री निवृत्तीनाथांपाशी आले. ज्ञानदेवांनी आपल्या सद्गुरूंना साष्टांग नमस्कार केला. सद्गुरुरायांचे दोन्ही चरण त्यांनी घट्ट धरले. आनंदाश्रूंनी ते सद्गुरू चरण धुतले. बरं, इतकं त्यांना कालसुद्धा प्रसंग इतका सुंदर रंगवला बघा त्या ताईंनी, की सगळ्यांच्या डोळ्यात अश्रूच्या धाराच वाहत होत्या. सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना अलगद पकडलं, उठवलं, त्यांना आपल्या कुशीत घेतलं, त्यांच्या मुखावरून हात फिरवला. ज्ञानदेवांना आईच्या मायेनं अतिशय प्रेमानं आणि वात्सल्यानं थोपटलं. ज्ञानदेवांचा ऊर भरून आला. ज्ञानदेवांना एकदम आईची आठवण झाली. म्हणू लागले, सद्गुरू राया, तुझ्या असीम कृपेमुळं हा ग्रंथ सोहळा आज सिद्धीस गेला. तू मजकडून हे गीताभाष्य करून घेतलंस, हे अक्षर वैभव तू निर्माण केलंस. मजपाशी फक्त सेवकपणच शिल्लक आहे. आता जे मी सांगितलं दादा, वाटलं आज हा ग्रंथ सोहळा पाहायला तात आणि माय हवी होती. आज भाद्रपद वद्य षष्ठी, त्या दिवशी तो पूर्ण झाला आहे. तर आपल्या दृष्टीनं आपण आत्ता तो आपला पूर्ण झालेला आहे, तेव्हा खरं असं हे करायला पाहिजे होतं आपण नियोजन. आज भाद्रपद वद्य षष्ठी, 6 वर्षापूर्वी याच तिथीला तात आणि माय यांनी जलसमाधी घेतली. आता इथून पुढं लक्षात ठेवू आपण की भाद्रपदातली वद्यषष्ठी ही त्यांच्या मातापित्यांची जलसमाधी आहे. आपला निरोप घेताना माय तुला म्हणाली होती की ज्ञानोबाच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. मला खरं तर काहीच नको, मला काहीच नको वाटते. ह्या क्षणी फक्त त्यांचं दर्शन होईल का रे. आई वडिलांसाठी आसूसले तिथं ही सगळी भावंड. सद्गुरू निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांकडं अत्यंत प्रेमानं पाहिलं आणि म्हणाले, ज्ञानूबाळा, तू म्हणाला होतास की उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे. मग ज्ञानदेवा, समोरच्या गाभाऱ्याकडं तुझी दिव्य दृष्टी केंद्रित कर. तुला तात आणि माय या दोघांचं दर्शन घडेल. ज्ञानदेवांनी गाभाऱ्याकडं पाहिलं. त्यांना आपले तात आणि माय दिसले. ज्ञानदेव चटकन गाभाऱ्याच्या दिशेनं गेले. त्यांनी आपल्या आईवडिलांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हा देवळातल्या सगळ्या घंटा आपोआप वाजायला लागल्या. अचानक सगळीकडे मोगऱ्याचा सुगंध पसरला. वातावरण भारावून गेलं. रुक्मिणीनं ज्ञानदेवांच्या मातेनं ज्ञानदेवाला उराशी धरलं, कवटाळले आणि त्याच्या सर्वांगावरून हात फिरू लागली. जलसमाधीच्या वेळी मध्यरात्री ही मातापित्र नदीच्या दिशेनं निघाली तेव्हा फक्त निवृत्तीच जागा होता. ज्ञानदेव हरिचिंतनात शांत झोपले होते. जाताना ती फक्त निवृत्तीला एवढंच म्हणाली होती, हा माझा ज्ञाना श्रीकृष्णाचा अवतार आहे, त्याला तू सांभाळ, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, आई होऊन पूर्ण कर. ते सारं रुक्मिणीला पुन्हा आठवलं. तिनं ज्ञानदेवांना डोळे भरून पाहून घेतलं. संपूर्ण विश्वाला वेड लावणाऱ्या या भावार्थ दीपिकेमुळं ज्ञानदेवांचे नाव त्रैलोक्यात गाजणार नाही, गाजणार याची त्या मातापित्यांना जाणीव होती. रुक्मिणीचे ओठ फक्त हलले. ती भावरूपात आलेली आहे आणि बघता बघता ती दोघं अदृश्य झाली. गाभाऱ्यात त्या क्षणी मोगरी फुलांचा सडा पडला होता. म्हणून त्यांनी जो अभंग रचलेला आहे, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळीयासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. ज्ञानदेव गाभाऱ्याबाहेर आले. त्यांचे डोळे माय आणि तात या दोघांच्या दर्शनामुळे तृप्त झाले होते. अचानकपणे बाहेर अंधारून आलं. आकाशात विजा पुन्हा चमकू लागल्या. ज्ञानदेव मंदिराच्या बाहेर आलेले आहेत. सोबत निवृत्तीनाथ होतेच. ज्ञानदेवांना दूरवर आकाशात गुंफा दिसू लागल्या. त्या गुंफांमध्ये ज्ञानदेवांना आईवडिलांनी पुन्हा दर्शन दिले आणि दाटून आलेली काळोखी संपली. सगळा अंधार संपला.
विजा चमकायच्या थांबल्या. ज्ञानदेव निवृत्तीनाथांकडे पाहू लागले. तेव्हा निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांचा उजवा हात हातात घेतला. त्यांना पुन्हा सभामंडपात घेऊन आले. आसनावर त्यांना बसवलं. ज्ञानदेव सद्गुरुरायांना म्हणू लागले, दादा, मला तात आणि माय या दोघांना भेटायची इच्छा होती रे. आज ते भाष्य पूर्ण झालं. त्या क्षणी तू माझी ती इच्छा पूर्ण केलीस. तुझ्यामुळं हा ग्रंथ सिद्धीला गेला. हा अक्षरांचा मेळावा या अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचला. ह्या वाग्यज्ञाची समाप्ती आज होणार. माझी आणखी एक इच्छा तू मला पूर्ण कर. आता तू मला प्रसाद दे. मी जे म्हणलं होतं ना की प्रसाददान किंवा पसायदान हे त्यांनी निवृत्तीला मागितलेलं आहे. तूच माझा यज्ञपुरुष आहेस. खूप कमी येतोय का बरं? आवाज एकदम कमी येतोय. फोन जरा लांब झालाय का? नाही, कदाचित मी लहान केला असेल. आता बघा, आता येतोय? आता येतोय. ते काल मी सायलेंटवर ठेवलेला होता ना, मग आधीच बोलायचं नाही. एवढं कितका छान सगळा प्रसंग होता. बरं, ठीक आहे. नाही, आता तुमचं बोलणं चाललं होतं म्हणून मध्ये बोलणं नाही, म्हणजे मग आता ते सगळ्यांना ऐकू गेलं नसेल तर त्याची मजा गेली ना. बरं, ठीक आहे. मग आता तो सांगतोय की हा अक्षरांचा मेळावा या अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहोचला. या वाग्यज्ञाची आज समाप्ती होणार. माझी आता एक इच्छा आहे. ज्ञानदेव गुरुदेवांना सांगतायत, निवृत्तीनाथांना सांगतायत की दादा, तू मला आता प्रसाद दे. तूच माझा यज्ञ पुरुष आहे. यज्ञ वेगळा नाहीच आहे, वाग्यज्ञच आहे. फार सुंदर सांगितलं बघा काल त्यांनी. तू प्रसन्न झाला आहेस. मी तुझ्याकडं एक मागणं मागणार आहे. असं म्हणून ज्ञानदेवांनी आपले दोन्ही हस्तचरण जोडले, सद्गुरूंना नमस्कार केला आणि त्यांच्या मुखातून विश्वप्रार्थना प्रगट होऊ लागली. तेव्हा सगळ्या श्रोत्यांनी हात जोडले. तर आपण एक दोनच होतील खरं, म्हणजे ह्या पूर्ण एकाच दिवशी व्हायला पाहिजे. आता विश्वात्मके देवे, आज नुसती म्हणूया. येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूतान. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी. पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी. अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता हा विश्वात्मक देव म्हणजेच अर्थात भगवंत, पण त्यांनी गुरु आणि परब्रह्म एकच आहे ना. म्हणून सद्गुरू रायाला म्हटलेलं आहे की तुझ्या कृपेमुळं, तुझ्या कृपा प्रसादामुळं
हा माझा सगळा गीतार्थ पूर्ण झालेला आहे. म्हणून आपण भावार्थ दीपिका म्हणतो, ज्याच्यामध्ये भाव भरलेला आहे, अर्थ भरलेला आहे. अशी ही दीपिका म्हणजे छोटासा दिवा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दीपिका छोटीशी आहे, पण तिनं सगळ्या जगाला प्रकाश दिलेला आहे. आणि त्या माझ्या गीता भाष्याचा मूळ स्रोत दादा तूच आहेस, म्हणजे हे गुरुराया तूच आहेस. तू मला पैठण क्षेत्री आज्ञा केली होतीस की मी भगवंताची ही दिव्य वाणी सर्वांना मराठीतून भाषेतून उलगडून सांगावी, आणि ते मी तुझं आज ऐकलेलं आहे. मृतवत पडलेल्या या समाजाला गीतेतलं संजीवन अमृतत्व द्यावं किंवा अमृतत्व द्यावं, हे तत्त्वज्ञान माझ्या अंतःकरणात झिरपावं म्हणून तू गीता संबोधिनी ग्रंथ निर्माण केलास. आता हा आपल्याला ग्रंथ खरं मिळायला पाहिजे आणि नेवाशाला गुरुपदेश करताना माझ्या हातात दिलायस. कुणाला जर सरांना मिळाला तर बघा आपल्याला ह्याच्यावर पण बरं का, PDF वगैरे. सद्गुरू राया, तुझ्याच कृपाप्रसादाने हा गीतार्थ सांगून पूर्ण झाला. तुझ्यामुळे हे धर्म संकीर्तन सिद्धीला गेलेलं. तुझ्या अवकाशव्यापी कृपेची फलश्रुती म्हणजे ही भावार्थ दीपिका. त्याचा तू स्वीकार कर आणि तू मला आता प्रसाद दे. इतकं त्यांनी सगळं कळवळून त्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणतात की मला पसायदान हवं रे, केवळ तुमच्यामुळंच हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. हे विश्वात्मक देवा, केवळ तुझ्यामुळंच या हा वाणीचा यज्ञ संपन्न झाला, सिद्ध झाला. माझी ही वाणीची पूजा संपली. येणे वाग्यज्ञे तोषावे म्हणतायत. या माझ्या वाग्यज्ञांनी तू संतुष्ट व्हावंस. आता हा प्रसाद ग्रहण कर, त्याचा स्वीकार कर, आणि केवळ मलाच नाही तर या विश्वाला, संपूर्ण विश्वाला तू पसायदान दे रे दादा. दादाला मागितलेलं आहे. माझं एवढं मागणं तू मान्य करशील ना रे दादा. माझा दुसरा काहीही हट्ट नाही, केवळ विश्वामधल्या सर्व जीवसृष्टीचं आता कल्याण व्हावं. तोषोनी मज द्यावे पसायदाने. तू माझ्यावर संतुष्ट हो. तू जी माझ्यावर कृपा केली त्यामुळे ही सगळी भावार्थ दीपिका माझी पूर्ण झाली. आणि आता तुझे मला आशीर्वाद हवेत. मला काय हवं आहे, माझं मागणं काय आहे? प्रसाददान. खरं याचा संस्कृत छान अनुवाद आहे, सापडला तर मी कधीतरी ऐकवीन तुम्हाला, की त्याला त्यांनी प्रसाददान म्हणलं आहे. पसायदान म्हणजे प्रसाददान. जसं आपण कुठेही गेलो की देवाचा प्रसाद घेतल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, बाहेर येत नाही आपण. तसं हे जणू काही प्रसाददान त्यांनी मागितलं आहे, पसायदान मागितलेलं आहे. आता आपली वाणीची पूजा संपलेली आहे आणि हा प्रसाद तुम्ही ग्रहण करा आणि त्याचा स्वीकार करा. जसं आता आज आमची दासबोधाची सांगता झाली की आम्ही आज प्रसाद बनवला आहे, तो सगळ्यांना इथून मनानेच देते, तो सगळ्यांनी ग्रहण करा. पण विश्वाला तुझं पसायदान पाहिजे. सगळ्या विश्वासाठी मागणी केलेली आहे. आपल्याला जर देव प्रसन्न झाला, आपल्याला जर गुरु प्रसन्न झाले, तर आपण काय म्हणतो? आमच्या मुलाचं लग्न ठरलं पाहिजे, आम्हाला मोठं घर झालं पाहिजे, आमच्या दारात गाडी आली पाहिजे, मला अमकं प्रमोशन मिळायला पाहिजे, माझी पेन्शन वाढली पाहिजे. लोकांच्या मागण्या ह्या आहेत. ज्ञानदेवांना काही होतं का हो? पाश कुठलाच नव्हता तसं जर म्हणलं तर. चारी भावंडं निवृत्त झालेली होती सगळ्या पाशातून. म्हणजे सगळे एकत्रित राहूनसुद्धा ते अगदी अलिप्त होते सगळ्यांपासून. आणि म्हणून त्यांनी फक्त विश्वासाठी मागितलं. कारण जगातली सगळी दुःख त्यांनी पाहिली, जगातल्या लोकांचे स्वभाव पाहिले, कोण कुठं कसे वागतायत ते पाहिले. आणि म्हणून आपण जर एखादा आपला कोणी चुकून शत्रू असेल तर आपण देवाकडं मागणं करतो त्याचा नाश होऊ देत, तो संपू देत. आपण म्हणजे जे मांडतात त्यांच्याबद्दल म्हणते. आपण आपल्या ग्रुपमधलं असं कोणीही म्हणणार नाही की माझा शत्रू मरू देत म्हणून. पण त्या शत्रूला सद्बुद्धी दे, एवढं तर आपण म्हणू शकतो. तसं आता यांनी काय मागितलं पहिल्या उभीमधलं फक्त आपण पाहूया की जे खळांची व्यंकटी सांडो. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, जे काही त्यांच्यामध्ये दोष आहेत ते सगळे सांडो, म्हणजे ते सगळे संपून जाऊ देत. आणि तया सत्कर्मी रती वाढो.
आणि त्यांची रती म्हणजे त्याच्यामध्ये मग्न होऊ देत. सत्कर्मामध्ये त्यांना रत होऊ देत. चांगलं कर्म करण्यासाठीच त्यांचं मन लागू देत. किती महत्त्वाचं आहे. आता त्याच्यावरनं एक किस्सा सांगते, तो जर राहायला वेळ तर आपल्याला. आणि भूतान परस्परे पडो मैत्री जीवांचे. आणि सगळ्या भूतांना, भूत म्हणजे प्राणीमात्राला, परस्परांबद्दल अगदी जीवश्य कंठस्थ मैत्री होऊ देत. सगळ्यांची मैत्री इतकी वाढू देत की कुणी कुणाचा शत्रूच राहायला नको, कुणामध्ये दुष्टावाच नको. दुष्टपणा सगळा संपू देत या जगातला. किती मागणं होतं. पहिलं मागणं मागितलेलं. खरं म्हणजे एवढ्यावरच सुद्धा सगळं बाद झालं असतं. काहीच दुसरं मागायची गरज नव्हती. कारण सगळा जर दुष्टावा कमी झाला, शत्रुत्व कमी झालं, सगळेजण आपापल्या कर्मामध्ये, चांगल्या सत्कर्मामध्ये रत झाले आणि प्रत्येकानं एकमेकांवर प्रेम केलं आणि सगळ्यांची जर मैत्री झाली तर काय हवं या जगामध्ये दुसरं. म्हणून ज्ञानदेवांनी आपले सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्याकडे हा अभूतपूर्व प्रसाद मागितला. ईश्वर प्रसन्न, मी आता म्हणलं तसं, ईश्वर प्रसन्न झाला तर आजपर्यंत जगातल्या कुठल्या तरी भक्तांनी असं मागितलं आहे का हो? नाही मागितलेलं. पण ज्ञानदेवांनी आपल्या सद्गुरुरायांकडं मागितलं आणि ज्ञानदेव म्हणतात की अरे सद्गुरुराया, हे गुह्यतम ज्ञान मला तू केवळ तुझ्या कृपाप्रसादामुळं दिलेलं आहेस. मी बोलत गेलो, ते होत गेलं. पण या वाणीवर जी अक्षरं उमटलेली आहेत ती तुझीच आहेत बरं. मी केवळ निमित्त मात्र आहे. स्वतःकडे ते अजूनही घेतच नाहीत काही हे. आणि दादा, या जगातलं हे दुष्टचक्र नाहीसं व्हायला पाहिजे. सगळं दुष्टावं. आता खरं आपण अशी प्रार्थना करूया की नवीन आलेलं आहे, सरकार आलेलं आहे, आता उद्या त्यांची होईल सगळ्यांची बांधणी. सगळ्यांना सद्बुद्धी दे, हे वादविद मिटू देत, कुणी कुणासाठी भांडायला नको. आणि दुष्टपणानं या जगणाऱ्या माणसांच्या मनातले हे विषाचे डोह हे नष्ट होऊ देत. नाही तर सगळीकडे विषवल्ली पसरलेली आहे, विषाचे डोह आहेत. आणि खळांचं जे वाकोडेपण आहे, वक्रपणा आहे, तो सगळा नष्ट होऊ देत. माणसं सत्कृत्यामध्ये मग्न होऊ देत, दंग होऊ देत आणि मानवी मनातला अज्ञानाचा अंधकार दूर होऊ देत. त्यांच्या मनात ज्ञानाचा प्रकाश येऊ देत. त्यांनी प्रकाश पाहू देत ज्ञानाचा आणि सगळेजण एकमेकांचे मित्र होत. प्रत्येकाच्या हातून सत्कर्मच घडू देत. आणि दादा, सर्वांच्या मनात केवळ चांगुलपणाचा प्रकाश पडू देत. माझं फार मागणं नाही आहे रे. किती एका ओवीमध्ये केवढा अर्थ भरलेला आहे. अजूनही याच्यावर खूप बोलता येण्यासारखं आहे, सांगता येण्यासारखं आहे. आपण पुढचे 2-3 दिवस जरी आपली संपली ज्ञानेश्वरी तरी या पसायदानावरच अधिक बोलूया. खरं मी आमच्या एका सरांनाही म्हटलं होतं की तुम्ही आमच्यावर एखादं व्याख्यान द्याल 30 तारखेला वगैरे. पण आता बघूया, जमलं तर, नाही तर मग नंतरच, जेव्हा होईल तेव्हा, ज्या दिवशी जमेल तेव्हा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सगळे म्हणा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो
सामगायन करी आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानदेव.